अंजी महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यात वसलेले अंजी नरसिंह हे गाव एक पवित्र व ऐतिहासिक ठिकाण आहे। या गावात असलेले श्री हरी नरसिंह मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हे पुरातन परंपरा, स्थापत्य कला आणि भक्तीचा अद्वितीय संगम आहे। हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे एक सुंदर उदाहरण असून हजारो वर्षांची परंपरा, लोककथा आणि भक्तांची श्रद्धा यांचा वारसा जपणारे हे ठिकाण आहे। पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी। राजा प्रशोम आणि चंद्रहास या मंदिराच्या स्थापनेशी संबंधित एक प्राचीन व पौराणिक कथा सांगितली जाते। राजा प्रशोम नावाचा एक पराक्रमी आणि धर्मपरायण राजा होता। त्याचा पुत्र राजा चंद्रहास हा गुणी, नीतिवान व शक्तिशाली योद्धा होता। चंद्रहासची राजधानी गुंतलापूर, सध्याचा संभाव्य स्थान वणी परिसरातील एक प्राचीन नगरी येथे होती। चंद्रहासाच्या जीवनात आलेल्या अनेक संकटांमध्ये त्याने भगवान श्री हरी नरसिंहाची भक्ती करून विजय प्राप्त केला, असा लोक परंपरेचा विश्वास आहे। त्याच्या राजवटीतच अंजी गावात भगवान नरसिंहाच्या मूळ मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि हे मंदिर बांधण्यात आले। या गोष्टींचा उल्लेख काही स्थानिक लोककथांमध्ये, कथासागर व श्री भागवत व विष्णू पुराण अशा ग्रंथांच्या भाष्यांमध्ये देखील अप्रत्यक्षपणे आढळतो। काही अभ्यासकांनी चंद्रहासाच्या कथेची तुलना दक्षिणेतील चंद्रहास कथाशी केली आहे, ज्यात नरसिंह उपासना आणि संकटमुक्ती याचा संबंध स्पष्ट दिसतो। मंदिराचे स्थापत्य व वैशिष्ट्ये। हेमाडपंथी शैली। हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे, जी शैली 13व्या शतकात यादव काळात विकसित झाली होती। यामध्ये काळ्या दगडांचा वापर करून चुना व सिमेंट शिवाय अत्यंत काटेकोरपणे दगड बसवले जातात। मंदिराचे मुख्य गर्भगृह, सभामंडप, स्तंभ व शिल्पकलेने नटलेली द्वारे ही स्थापत्य कलेची अद्वितीय उदाहरणे आहेत। मंदिराच्या भिंतींवर व स्तंभावर धार्मिक चित्रकथा, वन्य प्राणी, फुलांची नक्षी व विविध देवी देवतांचे सुंदर कोरीव काम पाहायला मिळते। भगवान श्री हरी नरसिंहाची मूर्ती व उपासना। या मंदिरात विराजमान असलेली भगवान नरसिंहाची मूर्ती स्वयंभू असल्याचा लोकविश्वास आहे। नरसिंह ही विष्णूची चतुर्थ अवतार आहे, अर्धसिंह व अर्ध मानव रूप। भगवान नरसिंहाने भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी हिरण्यकश्यपूचा वध केला, अशी पुराण कथा प्रसिद्ध आहे। मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळी आरती, नैवेद्य व पूजा अर्चा केली जाते। चोपडे कुटुंब। मंदिराचे परंपरागत सेवेकरी। अंजी गावातील चोपडे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या या मंदिराची सेवा करीत आहेत। दैनंदिन पूजा, उत्सवांचे आयोजन, मंदिर व्यवस्थापन हे चोपडे घराण्याच्या हातात आहे। भक्तिभावाने हे कुटुंब मंदिराची सेवा व परंपरा अखंडपणे जपत आहे। गावकऱ्यांमध्ये या कुटुंबाचा विशेष मान आहे। अंजी हे गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं गाव नृसिंह मंदिरामुळे आहे, म्हणून या गावाला अंजी नृसिंह असं म्हटलं जातं। या ठिकाणी नृसिंहाचं 1000 वर्षापूर्वीचं पुरातन अशा प्रकारचं मंदिर आहे। हेमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये नृसिंहाची अतिशय सुंदर, विलोभनीय, आकर्षक अशा प्रकारची मूर्ती आहे। या मूर्तीमध्ये शालिग्राम अशा शालिग्रामाची मूर्ती आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य एक आहे की या मूर्तीमध्ये अष्टभुजा अशा मूर्ती आहे। अष्टभुजामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, चतुर्भुज आणि 2 हात हे हिरण्यकश्यपूला त्यांनी मांडीवर घेतलं। एका हाताने चेंडी आणि एका हाताने पाय धरले आणि 2 हातांनी नखांनी त्यांनी त्याचं हिरण्यकश्यपूचं विधारण केलं। हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेला भक्त प्रल्हाद हा या नृसिंहाचा भक्त होता आणि त्यांनी सांगितलं की नृसिंह कुठे आहे? जळी स्थळी काष्टी पाषाणीचं स्थळी आहे वनमाळी सर्व दूर। अशा प्रकारच्या सर्व ठिकाणी खांबातून प्रगट झालेला भगवान श्री नृसिंह प्रभूंनी अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, जे ब्रह्मदेवानी त्यांना वचन दिलं होतं, वरदान दिलं होतं, त्या वरदानाला कायम ठेवून हिरण्यकश्यपूचा वध नृसिंहाने केलेला आहे। आणि अशा या नृसिंहाची मूर्ती ही 4.5 फूट उंच आहे। या मूर्तीमध्ये विशेष या मूर्तीचं असं आहे की या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते आणि श्रद्धा, भक्तिभाव जागृत होतो।
या ठिकाणी अनेक जे लोक येतात, आंध्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणाहून भरपूर शेकडो हजारो लोक येतात, या ठिकाणी नवस बोलतात आणि ते नवस त्यांचे पूर्ण सुद्धा होतात. ही श्रद्धा लोकांची आहे. आणि अशा या नृसिंहाच्या याच्यामध्ये याची आख्यायिका अशी आहे की प्रक्षोभ नावाचा राजा होता. तो राजा युद्धामध्ये मारला गेला. त्याला चंद्रहास नावाचा 2 महिन्याचा मुलगा होता. पुढे त्या चंद्रहासाची अतिशय हाल झाले, परंतु त्याला एक शाळीग्राम सापडला. त्या शाळीग्रामामध्ये नृसिंहाची मूर्ती होती आणि तो शाळीग्राम ठेवून त्यांनी त्या नृसिंहाची अखंड पूजा केली. तो भक्त झाला आणि नृसिंहमय झाला आणि म्हणून नृसिंहाच्या मूर्तीची त्यांनी या ठिकाणी स्थापना केली, असा एक इतिहास या ठिकाणी आहे. आणि म्हणून या नृसिंहाच्या मंदिरामध्ये दरवर्षी मे महिन्यामध्ये वैशाख शुद्ध षष्टीला पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो 10 दिवसाचा. या उत्सवामध्ये भजन, कीर्तन, पुराण, प्रवचन आणि भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण असते. अन्नदान होते. नृसिंहाचा जन्म अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतो. आणि या नृसिंह मंदिरामध्ये आमच्या घराण्यामध्ये हे नृसिंह मंदिर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आमचे वडील मोहनीराज उर्फ भाऊसाहेब असं म्हणतात, हे या ठिकाणी म्हणत होते. त्यांना त्या भाऊसाहेबांनी या ठिकाणी नृसिंहाच्या मंदिराचा विकास केला. अनेक चांगली बांधकामं केली लोकवर्गणीतून आणि श्रद्धेने त्यांनी या नृसिंहाची पूजा आणि अर्चना केलेली आहे. अजूनही 2 वेळ आरती होते, नृसिंहाची पूजा होती आणि नृसिंहाला अभिषेक सुद्धा शनिवारी केला जातो. असा हा नृसिंहाचा शनिवार हा दिवस आहे. या दिवशी सर्व भाविक दर्शन घेतात आणि श्रद्धेनं या नृसिंहाची पूजा करतात. असा या नृसिंहाचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी अंजीला लाभलेला आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं मनमोहक, आकर्षक आणि मनाला प्रसन्न करणारी अशी ही सुंदर नृसिंहाची 4.5 फुटाची मूर्ती ही आम्हाला सतत प्रेरणा देते. वर्षभर आम्हाला आमच्या सुखदुःखामध्ये नृसिंहाचं सहभाग आहे आणि सर्व परमेश्वर करतो अशी आमची धारणा आहे. अशी या सर्वांच्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी नृसिंहाची भक्ती करावी, श्रद्धा ठेवावी. श्रद्धा जर असली तर श्रद्धा के साथ अपने को कुछ भी बुरा नहीं होता. ज्याची श्रद्धा असते तो भक्तिभावानं या देवाची पूजा करतो. आणि अशा प्रकारचं हे नृसिंहाचं मंदिर हे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. या मंदिराचा जो कळस आहे तो कळस सुद्धा सुंदर आहे. आणि असं म्हणतात की परमेश्वर हा सर्वांमध्ये वास करतो. म्हणून सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देव, सर्वांचं कल्याण करो आणि सर्वांवर कृपादृष्टी असो ही उत्सव व धार्मिक परंपरा. नरसिंह जयंती हे येथील सर्वात मोठे धार्मिक उत्सव मानले जाते. याशिवाय रामनवमी, गोकुळाष्टमी, होळी व इतर सणही येथे भक्तिभावाने साजरे होतात. भागवत सप्ताह, कीर्तन, हरिपाठ, भजन असे धार्मिक उपक्रम वर्षभर चालू असतात. अंजी नरसिंहचे हे मंदिर हे केवळ देवस्थान नाही, हे श्रद्धेचा इतिहास, स्थापत्यकलेचा गौरव आणि पिढ्यानपिढ्यांची भक्ती जपणारे प्रेरणास्थान आहे. येथे राजा चंद्रहासाची कथा, भगवान नरसिंहाची महिमा आणि चोपडे कुटुंबियांचा सेवाभाव या सर्व गोष्टी जणू एकत्र गुंफल्या गेल्या आहेत. आणि म्हणूनच हे मंदिर आजही आपल्याला प्राचीन भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष देते.
तुकाराम